गजर माऊलीचा व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावी उत्तम भोगील जीवखानी पर उपकारी नेने पर निंदा दया गाई पशुचे पालन तहानिल्या जीवन मना माझी उत्तमची गती तो एक पावील उत्तम भोगील जीवखानी शांतिरूपी नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावील उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावील उत्तम भोगील जीवखानी विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा इंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दानच्या कृपा दाने कथेचा विस्तार दानच्या कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुशली काहीच नेने बोलितो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विचकरी उत्तमची गती तो एक पावील उत्तम भोगील जीवखानी वास्तुशांती अर्थात गृहप्रवेश या निमित्ताने या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे विनीत आहेत ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे ती श्री कचू दादा सानप त्यांना नाना म्हणतात आणि त्यांचे चिरंजीव आहेत प्रवीण कचू सानप. दुसरे चिरंजीव आहेत गोरक्षनाथ कचू सानप. आणखी रंगूबाई कचू सानप, जिजाबाई प्रवीण सानप, वैशाली गोरक्षनाथ सानप, आदित्य प्रवीण सानप, अनुज गोरक्षनाथ सानप, कुमारी तनिष्का प्रवीण सानप, चिरंजीव कार्तिक गोरक्षण सानप यांचं एक घर आहे. नेमकं हे प्रवीण कचू सानपचं घर आहे का जिजाबाई प्रवीण सानपचं घर आहे? कोणाचं आहे नेमकं घर आहे? कोणाचं? कुठे आहे प्रवीण? तर कोणाचं घर आहे? म्हणजे जास्त कोणाचं चालणार आहे बघा घरात? असो अत्यंत चांगलं कुटुंब आहे. मी मागेही येऊन गेलो. या घराची पायाभरणी झाली तेव्हापासून त्यांनी ठरवलं होतं की या ठिकाणी आमचं कीर्तन करायचं आणि हेही ठरवलं होतं की भगुरी गुरुजीला बोलवायचं.
आमच्या माधव महाराजांना बोलवायचं आणि पठाडे महाराजांना बोलवायचं ठरवलं नव्हतं, पण ते आले. अर्थात भरत महाराजांसारखे कीर्तनाला अत्यंत पोषक मृदंग बरं का. मला असं वाटतं त्याचं सगळं अंग मृदंग वाजवत असते. वा अंग मृदंग आणि 8 दिवस जर त्याच्या पुढे मृदंग नसला तर पागळ येतो. अशा परिस्थितीत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे विनेकरी काका आहेत, आमचे भाऊसाहेब पाटील आहेत आणि आमचे शिवाजी नाना आहेत. त्यांना संत सेवक ही पदवी देतोय. कोणत्याही महाराजांचा फोन आला, कोण्याही रस्त्यावर यायचं असलं तर आपले सगळे कामं टाकून आमच्या व्यवस्थेसाठी या परिसरामध्ये हजर असलेले शिवाजी नाना आणि जे आम्हाला नेहमी आमंत्रित करतात असे पैलवान दिगंबर भाऊ, आपण सगळेजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खूप चांगले घर आहेत, खूप चांगले बंगले आहेत. जवळजवळ 1-1.5 कोटीपर्यंत हा खर्च आहे आणि अत्यंत कष्टाने बांधलेले आहेत. अत्यंत कष्टाचे पैसे आहेत, शेतीतून आलेले पैसे आहेत आणि त्याच्यातून या कुटुंबाने फार मोठी मेहनत केली आणि त्या मेहनतीतून ही घरं उभी राहली. खरं सांगू का, थकलेल्या माणसाला झोपेमध्ये जो आनंद भेटतो तो पडलेल्या माणसाला भेटत नाही. भुकेलेल्या माणसाला भोजनामध्ये जो आनंद भेटतो तो भरपेट असलेल्या माणसाला भेटत नाही. आणि अत्यंत कष्टातून श्रीमंतीचा जो आनंद भेटतो तो आयतं येणाऱ्याला कधी भेटत नाही. पण अत्यंत कष्टाने या कुटुंबाने, आमचे हरिभक्तीपरायण नागरी महाराज या ठिकाणी उपस्थित, अत्यंत कष्टाने ही घरं या ठिकाणी बांधली आणि घराचं वास्तुपूजन असलं पाहिजे, घराचा गृहप्रवेश असताना काहीतरी कार्यक्रम असला पाहिजे म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. हे सगळं करण्यासाठी कुटुंब पारमार्थिक असलं पाहिजे. फक्त आईवडील आजी आजोबा पारमार्थिक असून जमत नाही, मुलं पारमार्थिक असले पाहिजेत. बऱ्याचदा मायबाप पारमार्थिक असतात पण मुलं पारमार्थिक नसतात. बरं, मुलं पारमार्थिक असले तर सुना पारमार्थिक नसतात, त्या बिचारा बाहेरून आलेल्या असतात. हे सगळं कुटुंब पारमार्थिक असणं आणि सगळं कुटुंब पारमार्थ करणारं असणं हे प्रापंचिक माणसाचं भाग्य आहे, लक्षात ठेवा. बघा गुरुजी, एक सुंदर श्लोक आहे. मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रहा सत्पात्रे दानम रती एतत् त्रयोदशा गुणा संसारीना दुर्लभ. ह्या 13 गोष्टी दुर्लभ आहेत. म्हणजे चांगल्या घरामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. चांगल्या घरामध्ये जन्म होणं आणखी दुर्लभ आहे. ज्या घरामध्ये तुमचा जन्म झाला असेल ते घर श्रीमंत असणं हे आणखी दुर्लभ आहे. ती श्रीमंती भोगण्यासाठी तुम्हाला भरपूर आयुष्य भेटणं हे आणखी दुर्लभ आहे. फक्त आयुष्य भेटूनच उपयोग नाही, आरोग्य भेटणं आणखी दुर्लभ आहे. आयुष्य आहे पण आरोग्य नाही, आरोग्य असलं पाहिजे. हो, 75-70व्या वर्षीसुद्धा शुगर नसली पाहिजे. 70व्या-75व्या वर्षीसुद्धा एका बसणीला 2-2, 3-3 भाकरीचा मुर्दा पाडला पाहिजे. आरोग्य असलं पाहिजे. हो, बरोबर आहे ना, आरोग्य महत्वाचं आहे. आरोग्य असलं पाहिजे. जगत असताना जीवनामध्ये एखादा चांगला मित्र असला पाहिजे. सन्मित्रम सुसुता, मुलं आज्ञाधारक असले पाहिजे. सती प्रियतमा, सती प्रियतमा, सती प्रियतमा असली पाहिजे. सती म्हणजे सौभाग्यवती नाही का, प्रियतमा असली पाहिजे. प्रेमाने बोलणारी असली पाहिजे बरं का. सुद्धा या गोष्टी भेटणं अत्यंत दुर्लभ आहेत. आणि हे सगळं भेटल्यानंतर मला हे सांगायचं आहे की हे सगळं ज्या घरामध्ये आहे ना, सगळं ज्या घरामध्ये आहे ना, श्रीमंती आहे, आरोग्य आहे, चांगलं कूड आहे, हे सगळं ज्या घरामध्ये आहे, मुलं मनासारखे आहेत, पत्नी मनासारखी आहे, सोयरे चांगले आहेत, सगळं अनुकूल आहे, सगळं अनुकूल आहे. हे सगळं अनुकूल असून सुद्धा ज्या घरामध्ये अत्यंत प्रेमाने नारायणाची पूजा होत असेल तो प्रपंच भाग्यवान आहे. हे सगळं ज्या ठिकाणी
सगळं ज्या ठिकाणी अनुकूल असते ना त्या ठिकाणी नारायणाची पूजा नसते, त्या ठिकाणी देवाची पूजा नसते, परमार्थाबद्दल आदर नसतो. पण हे सगळं असूनही ज्या कुटुंबाला देवाबद्दल आदर आहे, परमार्थाबद्दल आदर आहे, धर्माबद्दल आदर आहे आणि म्हणून हे सगळं असल्यानंतरही नारायणाची पूजा असेल तर हे अत्यंत भाग्य आहे. सत्पात्री दानम्रती, चांगल्या पात्रामध्ये दान देण्याची इच्छा होणं हे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी घडून येतात, या सगळ्या गोष्टी ज्या घरामध्ये असतात त्या घरातलं समाधान फार वेगळं असते. आणि या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आहे, 6 चरणाचा आहे आणि तुकोबार आहे, प्रापंचिक माणसाला चांगली गती भेटावी असं वाटत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दलचा उपदेश करतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांच्या उपदेशाचा जर विचार केला तर महाराज उपदेश करत असताना उपदेशामध्ये बरेच भेद दिसतात आपल्याला. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय. जोपर्यंत तुझे हात पाय चांगले आहेत तोपर्यंत तू तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. महाराजच सांगतायत. दुसऱ्या ठिकाणी महाराजच सांगतायत, तीर्थे धोंडा पाणी देव गेलं पाहिजे. दुसऱ्या बाजूने म्हणतात की काय त्या तीर्थामध्ये धोंडा आहे, पाणी आहे. अरे तुम्हाला रोकड देव पाहिजे असेल तर देव रोकडा सज्जनी, सज्जनामध्ये देव रोकडा आहे. रोकड 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 म्हणजे नगदी आहे, नगदी नगदी बरं का, रोकड म्हणजे नगदी म्हणतायत त्याला. देव रोकडा सज्जन. तुम्हाला जर प्रत्यक्ष देव पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही सज्जनामध्ये पाहायला पाहिजे. सज्जन हे प्रत्यक्ष देवाचं रूप आहे. मी म्हणेल की तारामध्ये लाईन असली तरी त्या तारामध्ये लाईटची उपलब्धी नाही. लाईटची उपलब्धी म्हणजे बल आहे. सर्व ठिकाणी जरी पाणी असलं तरी विहिरीशिवाय पाण्याची उपलब्धी नाही, लाईटशिवाय प्रकाशाची उपलब्धी नाही. तशी सज्जनाशिवाय देवाची सुद्धा उपलब्धी नाही. सज्जन हे प्रत्यक्ष देव आहे आणि सज्जन हे जर प्रत्यक्ष देव असतील तर तुम्हाला तीर्थाला जाण्याची काय गरज आहे. तुम्हाला देवतेची देव संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. हो, देवामध्ये आणि संतांमध्ये भेद नसेल आणि प्रत्यक्ष सज्जनामध्ये जर रोकड देव असेल, ऐका आता, मग तुम्हाला तीर्थाला जाण्याची काय गरज आहे. तिथं धोंडा आहे, तो बोलत नाही तुमच्याशी. भावना करावी लागते तिथं गेल्यानंतर. हे शिवजीचं मंदिर आहे. भावना करावी लागते त्या ठिकाणी गेल्यानंतर. हे श्रीरामाचं मंदिर आहे. भावना करावी लागते त्या ठिकाणी गेल्यानंतर. हे पांडुरंगाचं मंदिर आहे. या ठिकाणी भावना करण्याची गरज नाही, हा प्रत्यक्ष देव आहे. मग तीर्थाला जाण्याची काय गरज आहे. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. ऐका आता, एका बाजूने महाराज म्हणतात की जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको.
दुसऱ्या ठिकाणी म्हणतायत तीर्थे दोंडा पाणी ते रोकडा असत. आता काय करायचं आपण? हे करायचं का हे करायचं? एका ठिकाणी म्हणतायत विठ्ठला 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 एका ठिकाणी म्हणतात की आपण वनामध्ये गेलं पाहिजे तपश्चर्या करण्यासाठी. एका ठिकाणी म्हणतात ठाईचं बैसोनी कराय ठाईचं बैसोनी कराय खचिता सोनी करारे खचिता ठाईचं बैसोनी कराय खचिता आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा सुखे तो घरा सुखे तो घरा आपल्या लक्षात येत असेल काय करायचं काय करायचं. एका ठिकाणी म्हणतात की भक्ती हे फार सोपी आहे. भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवी या पापा येणे जाणे खेपा येण्याची एकी खंडती नामसंकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरे सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम हरी नाही का. हे सगळं सोपं आहे. हे सगळं सोपं आहे. हे सोपं आहे म्हणून केलं पाहिजे. हे सोपं आहे. एका ठिकाणी म्हणतायत की परमार्थ अत्यंत सोपं आहे. एका ठिकाणी म्हणतात की साधना अत्यंत सोपी आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी काय म्हणतात भक्ती तो कठीण शोळावरील पोणी भक्ती तो कठीण शोळावरील पोणी भक्ती तो कठीण सुरावरील पोळी भक्ती तो कठीण सुरावरील पोळी भक्ती तो कठीण शोळावरील पोणी भक्ती तो कठीण भक्ती तो कठीण सुरावरील पोळी भक्ती तो कठीण सुरावरील पोळी निवडे तो पाणी निवडे तो पाणी विरळा शूरा विरळा शोरा जेथे पायी देखेचा परमात्मा जेथे पायी देखेचा परमात्मा निवडे तो पाणी निवडे तो पाणी विरळा शोरा जेथे पायी देखेचा परमात्मा जेथे पायी एका बाजूने म्हणतायत भक्ती सोपी आहे. दुसऱ्या बाजूने म्हणतात भक्ती अत्यंत कठीण आहे. एका बाजूने म्हणतात तुम्ही वनामध्ये गेलो पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही ठाईचं बैसून एकत्रित केलं पाहिजे. नाही. एका बाजूने म्हणतायत की तुम्ही तीर्थयात्रा केल्या पाहिजे. दुसऱ्या बाजूने म्हणतायत तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन काय करताय तिथं धोंडा आहे तिथं पाणी आहे. अरे हे कसं करायचं आपण? फार अडचणी वाढतात महाराज माणसाची. काय करावं काहीच समजत नाही. समजदार माणसाला असं वाटतं काय करावं आता नाही का. कोणता झेंडा घेऊ कोणचा झेंडा घ्यायचा. विठ्ठला 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 कार्यकर्त्याची फार अडचण होती ना. असू द्या. म्हणजे मी या अभंगासाठी बोलतो बरं का. मी काय करायचं आपल्या लक्षात आलं असेल की प्रस्तावना कशासाठी सांग. त्याला पूर्व पक्ष म्हणताय की कसं कसं काय करताय महाराज तुम्ही. एका बाजूने हे सांगताय दुसऱ्या बाजूने हे सांगताय. काय करायचं? त्याचं उत्तर हे आहे की संतांचा उपदेश हा अधिकार परत्वी असतो म्हणून वेगवेगळे. दुकानामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये रेडीमेड दुकानामध्ये
मापाचेच कपडे दिले पाहिजेत ना, मापाचेच कपडे दिले पाहिजे. मला असं वाटतं की तुमच्या मापाचे जर यांना दिले तर, आमचे पेटीवाले आहेत त्यांच्या मापाचे जर यांना दिले तर काय होईल त्या कपड्याचं? फाटून जातील कपडे. यांच्या मापाचे तुम्हाला दिले तर गळून जातील. रेडीमेड दुकानामध्ये जसं त्या ठिकाणी रेडीमेड कपडे असतात, तसं संतांचा उपदेश सुद्धा अधिकारपरत्वे उपदेश असतो. अधिकारपरत्वे केला पाहिजे. संतांचा उपदेश अधिकारपरत्वे असतो. मी सांगेल आपल्याला, एक म्हातारा स्नान करून एका नदीच्या काठावर बसलेला होता. तो म्हातारा त्या ठिकाणी संस्कृतचे धातू घोकत होता. रामः रामो रामः प्रथमा रामम रामो रामान् द्वितीया रामेण रामाभ्याम रामैहि तृतीया रामाय रामाभ्याम रामेभ्यः चतुर्थी रामात् रामाभ्याम रामेभ्यः पंचमी रामस्य रामयोः रामानां षष्ठी रामे रामयोः रामेषु सप्तमी. हे राम हे रामो हे रामः संबोधन. राम हा धातू घोकत होता, हरी हा धातू घोकत होता. आई उंदरुंगलोक असं म्हणत होता. आचार्य शंकराचार्य तिथे गेले. शंकराचार्याने विचारलं, बाबा काय करताय तुम्ही? म्हटले संस्कृत शिकतो. अगोदर संस्कृत शिकलं पाहिजे म्हणे. मग काय शिकणार आहे? मग न्याय शिकणार आहे. न्याय झाल्यानंतर काय शिकणार आहे? मग वेदांत शिकणार आहे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही काय शिकणार आहे? मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार आहे, मग गाथाचा अभ्यास करणार आहे. प्रस्थांतरे पूर्ण करायचे आहेत मला. हे गाथा आणि ज्ञानेश्वरीसाठी हे सगळं लागते. म्हटले हे सगळं लागते. हे जर नाही केलं ना तर गाथाही समजत नाही आणि ज्ञानेश्वरी समजत नाही. हो, पण हे समजण्यासाठी पहिले व्याकरण शिकलं पाहिजे. ते किमान 7-8 वर्ष शिकलं पाहिजे. मग न्याय शिकला पाहिजे, मग वेदांत शिकला पाहिजे आणि मग हे ग्रंथ समजत असतात ना. आणि म्हणून हे समजून घ्यायचं आहे मला 7 वर्ष आता व्याकरण शिकायचं आहे, संस्कृत शिकायचं आहे. 3-4 वर्ष मला न्याय शिकायचं आहे. 4-5 वर्ष मला वेदांत शिकायचं आहे. मग मला गाथा ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे आणि मग मला लोकांच्या पुढे कीर्तन करायचं आहे. पण बाबा तुमचं वय काय आता? माझं वय 75 वर्षाचं आहे. तुमच्या लक्षात आलं सर? 75 वर्षाच्या माणसाने संस्कृत रूपी साधना करत असेल, साधना जरी योग्य असली तरी जो साधना करणार आहे त्याचं वय योग्य नाही. एक लक्षात ठेवा, संसार करण्यासाठी मर्यादा आहे, वयाची मर्यादा आहे. परमार्थ करण्यासाठी वयाची मर्यादा नाही. तुम्ही कोण्याही वयामध्ये परमार्थ करू शकता. कोण्याही. संसार करण्यासाठी मर्यादा आहे. आता समजा एखादा चांगला बँड वाजला, चांगला डीजे वाजला, नाही का विनेकर? चांगला डीजे बँड कशामध्ये वाजत असतो तो? लग्नामध्ये. समजा असं जर काही झालं आणि वाटलं समजा तुम्हाला सुद्धा की लेखाचं आपल्या लग्नात बँड नव्हता, नाही का? याला मर्यादा आहे. प्रापंचिक विषयाला मर्यादा आहे, लक्षात ठेवा. कामासाठी सुद्धा मर्यादा आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी प्रापंचिक मर्यादा आहे. सगळ्या गोष्टीसाठी प्रापंचामध्ये मर्यादा आहे. त्याच्यात वयाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. पण परमार्थ करण्यासाठी कशाचीच मर्यादा नाही. तुम्ही कोण्याही काळामध्ये परमार्थ करू शकता. फक्त ते साधन तुम्हाला झेपणारं असलं पाहिजे. मला संस्कृत शिकायचं आहे, मला हे न्याय शिकायचं आहे, वय 75 वर्षाचं आहे. बाबा तुमची इच्छा चांगली आहे, पण तुमची साधना चुकीची आहे. ही साधना करून तुम्हाला देव प्राप्त होणार नाही, तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. इच्छा चांगली आहे तुमची भगवत प्राप्तीची, पण साधना बरोबर नाही. म्हटले मग मी कोणची साधना केली पाहिजे? बाबा तुम्ही वय परत्वे साधना केली पाहिजे. तुम्ही आता संस्कृत शिकण्याच्या भानगडीत पडू नका. मग मी आता काय करू? शंकराचार्य सांगताय, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. भज गोविंद भज गोविंद
गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते पुनरपि रजनी पुनरपि दिवस पुनरपि वक्ष पुनरपि मास पुनरपि अयन पुनरपि वर्ष तदपि न मुञ्चति आशाम् भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते 20-22 वर्षाचं असेल वय 12-15 वर्षाचं असेल वय तर त्याने संस्कृत शिकलं पाहिजे मग त्याने न्यायाचा वेदांताचा अभ्यास केला पाहिजे पण मला असं वाटतं की वय जर 75 वर्षाचं असेल तर त्याने संस्कृत शिकण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे त्याने फक्त देवाचं नामचिंतन केलं पाहिजे शिकलं पाहिजे संस्कृत पण त्याच्यासाठी वयाची गरज आहे उद्धार व्हावा असं वाटत असेल आणि तुमचं वय जर 75 वर्षाचं असेल तर शंकराचार्य म्हणताय तुम्ही दुसरं काहीच नाही केलं पाहिजे ठाईचं बैसोनी कराये आईचा बैसोनी कराये बैसोनी कराये आईता बैसोनी कराये कचिता आवडी आनंद आळवावा आवडी आनंद आळवावा अधिकार परत्वे उपदेश करण्याची पद्धत संत वाङ्मयामध्ये आहे जसा अधिकार असेल त्या पद्धतीने त्यांनी साधना केली पाहिजे अधिकार नसताना केलेली साधना ही बऱ्याचदा घातक ठरत असते लक्षात ठेवा एक फार चांगलं सुभाषित आहे सांगतो मी तुम्हाला प्रस्ताव सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम आत्मशक्ती समम कोपम यो जानाति स पंडिता जसा प्रस्ताव असेल तसं वाक्य असलं पाहिजे नाही का जसा प्रस्ताव असेल तसं वाक्य असलं पाहिजे हो कीर्तनातला असेल प्रस्ताव नंतर बोलायचं असेल तर कीर्तनकाराचे आणि सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आपण नेहमी ऐकताय की एक माणूस दाव्यावरून आला मोठा माणूस असल्यामुळे त्याला कीर्तनामध्ये बोलायला भेटलं कीर्तन झाल्यानंतर तिकडून तो भाषण करून आला होता त्याला कुठं बोलतो हेच समजलं नाही तो म्हटला की खरं म्हणजे इतक्या लवकर महाराजांनी आपल्यातून जायला नव्हतं पाहिजे अरे म्हटलं मी उपस्थित आहे इथं तरी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रस्ताव सदृश वाक्य प्रस्ताव असेल तसं वाक्य असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं असेल तर त्या आयुष्यात ते सांगितलं गेलं पाहिजे नाही तर छत्रपतीचं चरित्र आहे आणि सांगतोय असं आहे की तुम्हाला सांगतो पहा 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा होती गुरुवारचा दिवस होता महाराजांना पन्हाळगड सोडायचा होता विशालगडावर जायचं होतं बाजीप्रभूकडे सगळी जबाबदारी दिली होती महाराजांनी तयारी केली होती असं नाही सांगितलं पाहिजे ते त्या आवेशात सांगितलं पाहिजे 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवारचा दिवस होता महाराजांना पन्हाळगड सोडून विशालगडावर जाणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती महाराजांनी सगळी जबाबदारी त्या ठिकाणी बाजीप्रभूवर दिली होती बाजीप्रभूने 600 मावळ्यांची तयारी केली होती रात्रीचे 10 वाजले होते दरवाजा उघडला होता सिद्धी जोहरचा वेळा त्या ठिकाणी पडला होता अशा पद्धतीने ते सांगितलं छत्रपतीचं चरित्र सुदाम्यासारखं नाही सांगितलं सुदाम्याचं चरित्र छत्रपतीसारखं नाही सांगितलं सुदामा आले असं नाही सांगितलं मग त्या ठिकाणी दरवाजात उभे राहिले असं नाही सांगितलं सुदाम्याचं चरित्र सुदाम्यासारखं सांगितलं हरे द्वार पारो Ready.
भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे करीब आ गया है, तुम्हारे महल के प्रस्ताव सदृश वाक्य, जसा प्रस्ताव असेल त्या पद्धतीचं वाक्य असलं पाहिजे. प्रभाव सदृशम यज्ञम, माणसाची जेवढी शक्ती असेल ना तेवढेच प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला खूप काम करायची इच्छा आहे पण नाही होत, आता शक्ती असेल तेवढंच काम केलं पाहिजे. प्रस्ताव सदृश वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम आत्मशक्ती समम कोपम. तुम्हाला सांगतो मी, जेवढी शक्ती असेल तेवढाच क्रोध केला पाहिजे. मग म्हाताऱ्या माणसाने वेळेवर भाकर भेटावी असं वाटत असेल तर जास्त क्रोध करू नये. आता नाही जमत, गेले ते दिवस आता. आणि म्हणून जसा प्रस्ताव तसं वाक्य असणं जसं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीने जसा अधिकार तशी साधना सुद्धा महत्त्वाची आहे. बघा तुम्ही, महाराज म्हणतात एका ठिकाणी, ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अक्षर गोपली पाहिजे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अक्षराची साधना केली पाहिजे. प्रापंचिक असाल तर तुम्ही षटकर्म केले पाहिजेत, यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि परिग्रह. वानप्रस्थी असाल तर संयोगामध्ये राहून तुम्ही वियोगी असलं पाहिजे. आणि संन्यास असाल तर संन्यास तो त्याग संकल्पाचा, संकल्पाचा सुद्धा तुम्ही त्याग केला पाहिजे. अशा पद्धतीने ब्रह्मचार्यासाठी वेगळा धर्म आहे, वानप्रस्थासाठी वेगळा धर्म आहे, गृहस्थ्यासाठी वेगळा धर्म आहे, संन्यासासाठी वेगळा धर्म आहे. तसंच ज्या पद्धतीने ज्याचा अधिकार असेल त्या पद्धतीने महाराजांचा उपदेश आहे.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचक. सज्जनानो, तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्ही धन जोडलं पाहिजे. जोडोनिया म्हणतायत महाराज, असोनी संसारी म्हणतायत महाराज. असोनी संसारी जीवे वेग तैसे असावे संसारी म्हणतायत नाथ महाराज. तैसे असावे संसारी, नसावे नाही असावे. ज्ञानोबाराय म्हणतात असोनी संसारी, असोनी संसारी. आणि या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात जोडोनिया धन जोडलं पाहिजे. प्रापंचिकाने धन जोडलं पाहिजे, भरपूर धन जोडलं पाहिजे. बांधा सोप्या माळ्या घरे, भरपूर श्रीमंत असला पाहिजे प्रापंचिक माणूस. प्रपंचामध्ये श्रीमंतीशिवाय मान भेटत नसतो, लक्षात ठेवा. खरं सांगू का, प्रपंचातला मान म्हणजेच पैसा आहे आणि परमार्थातला मान म्हणजेच त्याग आहे. लक्षात, प्रपंचामध्ये भोगाशिवाय मान भेटत नसतो आणि परमार्थामध्ये त्यागाशिवाय मान भेटत नसतो. प्रपंचातली श्रीमंती भोग आहे आणि परमार्थातली श्रीमंती त्याग आहे. श्रीमंत असलं पाहिजे, खूप पैसा असला पाहिजे, कारण पैशाशिवाय माणसाला मान भेटत नाही. पैशाशिवाय नाही मान भेटत. यशास्ति वित्तं सनरकुलीना सपंडिता सश्रुतिमान गुणज्ञा सयैव वक्ता सचदर्शनेया सर्वे गुणां कांचनम आश्रयन्ते. आपण ऐका, हे सगळे गुण माणसाच्या आश्रयाने राहत नाहीत, पैशाच्या आश्रयाने राहतात. यशास्ति वित्तं, वित्त म्हणजे पैसा. सनरक कुलीना, पैसा असला की तो कुलीन नसला तरी माणसं त्याला कुलीन समजतात. बापरे, त्या घराला काय कुलीन घर आहे ते. यशास्ति वित्तं सनरक कुलीना, पैसा असला की अकुलीन माणसाला सुद्धा लोक कुलीन समजत असतात. सनरक कुलीना सपंडिता, बापरे पंडित आहेत ते. हो, सयैव वक्ता सचदर्शनेया, हो काय सुंदर दिसताय साहेब तुम्ही, काय खरं म्हणजे काय तुम्ही दिसताय बघा. खरं म्हणजे तुमच्याकडे पाहिलं की 3 दिवस भाकर जात नाही माणसाला, किती चांगलं दिसतात. पण पैसा असल्यामुळे म्हणावं लागतं की तुम्ही खास दिसताय बघा, काय सुंदर स्वरूप आहे तुमचं. सयैव बघता, काय बोलताय तुम्ही साहेब, काय मस्त बोलताय तुम्ही. साहेबांनी विचारलं माझ्या बोलण्यातलं तुम्हाला काय आवडलं. तुम्ही नाही का शेवटी म्हटले की आता मी माझं बोलणं थांबवतो, ते फारच आवडलं साहेब. सांगत असतो एक दृष्टांत. वक्ते होते, एक भाषणासाठी गेले. त्यांची सौभाग्यवती त्यांच्यासोबत गेली आणि भाषण संपल्यानंतर गुरुजी ते गाडीमध्ये येऊन बसले. ॲम्बेसिडर गाडी होती, ड्रायव्हरने गाडी चालू केली. पाठीमागं या सीटवर 2 जण बसले होते आणि वक्ता असलेल्या त्या सौभाग्याने आपल्या सौभाग्यवतीला म्हटलं की बघ, आजचं व्याख्यान फार चांगलं झालं. असं राहू दे, आजचं व्याख्यान फार मस्त झालं. म्हटलं हां, आजचं व्याख्यान आहे ना, लयच खास व्याख्यान झालं तुमचं. तो म्हटलं ऐकणारे मात्र सगळे गाढवच होते. ऐकणारे सगळे गाढवच होते, सगळे ऐकणारे गाढवच होते. सौभाग्यवती म्हटलं मला समजलं की ऐकणारे सगळे गाढव होते म्हणून. अरे वा, तुला कसं काय समजलं, तू तर गाडीत बसलेली होती, तुला कसं काय समजलं ऐकणारे सगळे गाढव होते. म्हटलं मी तुमचं व्याख्यान ऐकत होते आणि ऐकणारे सगळे गाढव होते मला समजलं. म्हटले कशावरून समजलं. तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो. तुम्हाला काही समजलं का. तुम्ही नाही का सारखे म्हणायचे माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो, माझ्या बंधूंनो. त्याच वेळेला मला समजले तुमचे बंधू आहेत म्हणून सगळे. सयैव वक्ता, त्याला लोक वक्ता समजतात. हा सगळे कशाच्या आश्रयाने राहतात. हे गुण माणसाच्या आश्रयाने राहत नाही, ते पैशाच्या आश्रयाने राहतात. सब ये पैसों के भाई पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. सब पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. जब लग अपने पल्लव में पैसा तब लोग सलाम करे, तब लोग अपना
के भाई दिल का साथ नहीं कोई, नहीं कोई, साथ नहीं कोई। जोवर चाले परवा धंदा तोवरी बहीण म्हणे भाई बंद और बहन साले सब पैसो के भाई. बहिणीबद्दल नव्हतं वाटत बघा, त्या पुण्या भागात बहिणी हिस्सा घ्यायला लागल्या तेव्हापासून वाटायला लागलं पैसो के भाई. भाई म्हणजे भाऊ, बंद म्हणजे भाऊबंद. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, भावकी म्हणतात का? भावकी, भावकीच ना, भाऊबंद, भाऊबंद. माणूस किती मोठा झाला तरी भाव देणं बंद, त्याला म्हणतात भाऊबंद. भाऊबंद ते आमचे अण्णा म्हणायचे, पवारांना ते म्हणायचे भावकी कशाला माहीत आहे तुम्हाला, कशाला म्हणतात? असले नसले तर मरता येत नाही, भाऊबंद जर नसले तर मरता येत नाही, नसले तर चांगलं जगू देत नाही. भाई बंद और बहन साले सब पैसों के भाई, कौन किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुन पैसों के भाई. पैसों के भाई दिल का साथ नहीं कोई. प्रपंचामध्ये पैसा असला पाहिजे, प्रपंचामध्ये धन असलं पाहिजे, प्रपंचामध्ये धन जोडलंही पाहिजे. जोडून या धन. पण महाराज पुढे असं म्हणतायत की जे धन तुम्ही जोडताय ना ते उत्तम व्यवहाराने जोडलं पाहिजे. कसा असला पाहिजे तो व्यवहार, एका वाक्यात सांगून जाईल. आपल्या मनाला जो पटत नाही तो नसला पाहिजे, आणि आपल्या मनाने ज्याची साक्ष दिली तो असला पाहिजे. आपलं मन साक्ष देत असेल ना, हा व्यवहार उत्तम आहे तो केला पाहिजे. मनाला समजते की हा व्यवहार उत्तम आहे वा नाही, मनाला समजते. आपल्या मनाने सांगितलं पाहिजे की हा व्यवहार तू करतोय ना हा उत्तम आहे, तो व्यवहार केला पाहिजे. आपलं जर मन म्हणत असेल की हा व्यवहार करतो तो उत्तम नाही, तो नाही केला पाहिजे. आपल्या मनावर, आपल्या मनावर आहे म्हणजे आपलं मन सांगत असते आपलं, पण आपण त्याचं बऱ्याचदा ऐकत नाही. मन वाईट आहे आणि मन चांगलं आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने धन जोडलं पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे, उत्तम व्यवहाराने धन जोडून मग काय केलं पाहिजे? उदास विचार उदास विचार दानामध्ये ते खर्च केलं पाहिजे. उदास विचार कशाला म्हणतात सांगतात, जो या घरावरी उदास ऐशापरी उखिता जैसा बिडारी बैसलास. माऊली असं म्हणतायत, वृक्षाची सावली वाटे जाता मिळाली, घरावरी तेतुली असताना. एखाद्या वेळेला तुम्ही रस्त्याने चालत असाल, उन्हाळ्याचे दिवस असतील
आणि फार मस्त वडाचं झाड जर लागलं असेल, तुम्हाला आरामाची जर आवश्यकता असेल आणि त्या झाडाखाली जर तुम्ही झोपला, आनंद देते झोपेचा ते झाड. पण सोडून जाताना तुम्ही जसं त्या झाडावर आसक्ती ठेवत, त्याला म्हणतात उदास. तुम्हाला सांगतो उदासपणा कशाला म्हणता येईल. उदास विचारे वेचकरी. मला वाटते आपण हॉटेलमध्ये भजे खात असा नाही? हो नाही सांगत जावं मग. भजे तुमच्या दोघांचा आवडीचा विषय भजे. हॉटेलमधले भजे पूर्वीचा काळ, प्लेटा नव्हत्या, कागद. आता हे कागदच असतं बऱ्याच, ते पेपरचे कागद. ते भजे खाईपर्यंत ते कागद आपल्या हातावर असतो आणि भजे खाणं झाल्यानंतर तो पेपर आपण घडी करून खिशात ठेवतो. असंच ना, असं चुरगाळ करून फेकून देतो. ज्या पद्धतीने भजे खाल्ल्यानंतर तो कागद तुम्ही फेकून देताना, त्या पद्धतीने दान असलं पाहिजे. त्याला म्हणतात उदास विचार. एखाद्या वेळेला तुम्ही चालत असताना एखाद्या गवताची काडी जर तुमच्या पायाला लागली आणि ती जर अशी चिटकली ना, तर ती आपण काही असा विचार करत नाही कशाची, असं पाठीमागं पाय घेतो, असं काढतो आणि फेकून देतो. या पद्धतीने दान असलं तरच त्याचं खऱ्या अर्थाने आपल्याला फल भेटत असते. आणि म्हणून उदास विचारे वेच करी. त्याचा उदास विचाराने वेच केला पाहिजे. त्या वेचाबद्दल आपण उदासीन असलं पाहिजे. त्याचा आपल्याला अभिमान नाही झाला पाहिजे. मी कोणाला दान केलं याचा अभिमान फार वाईट असतो नाही का. अभिमान होत असतो माणसाला नाही का. करता तीर्थाटने अहंकाराची मृत्यू. अभिमान माणसाला नरकात घेऊन जात असतो. म्हणून वेच करत असताना सुद्धा तो उदास विचाराने झाला पाहिजे. मी याला दान केलं ते आपल्या स्मरणात सुद्धा नसलं पाहिजे. हे माझं कर्तव्य म्हणून मी केलं आहे, कर्तव्य म्हणून केलं, ते स्मरणात सुद्धा नसलं पाहिजे. त्याला म्हणतात उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्याचं फल काय हो महाराज. उत्तमाची गती, उत्तमाची गती होय का पावेला. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एका पावेला. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एका उत्तम भोगीला जीवकानी, उत्तम भोगीला, उत्तम भोगीला, उत्तम भोगीला जीवकानी. उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एका पावेला. उत्तमाची गती, उत्तम उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती. उत्तमची गती, उत्तम गती मिळेल का. स्वर्ग मिळेल, उत्तम गती मिळेल म्हणजे स्वर्ग मिळेल नाही, गोलोक मिळेल नाही, वैकुंठ मिळेल, गती उत्तम मिळेल. आणि जीव खाणे सुद्धा उत्तम. आपण पुनर्जन्म मानणारे आहोत, पुन्हा पुन्हा जन्म मानणारे आपण आहोत. उपजोनिया पुढती येऊ असं म्हणणारे आपण आहोत. पण पुढचा जन्म सुद्धा चांगल्या घरी मिळेल, श्रीमंत घरी मिळेल नाही का. खूप चांगल्या घरी मिळेल. मी तुम्हाला खरं सांगू, या साधनेनं जर तुम्हाला चांगल्या घरी जन्म मिळाला
तर तुमच्याकडून कामंसुद्धा चांगली होतील. लक्षात ठेवा, चांगल्या घरी जन्म मिळणंच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. आणि ताणिल्या जीवन वना माझी. भूतदया अत्यंत महत्वाची आहे. आणि ताणिल्या जीवन वना माझी, वनामध्ये असलेल्या पशूंना, वनामध्ये असलेल्या गायींना पाण्याची व्यवस्था करणं हे सुद्धा प्रापंचिक माणसाची जबाबदारी आहे. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. खरं म्हणजे शांतिरूप आपल्या अंगी बांधून कोणालाही जो वाईट नाही, आणि आपल्या वडिलाचं महत्त्व हे ज्याचं महत्त्व जो मानतो, उत्तमची गती तो एक पावेल.
उत्तम भोगील जीव खाई. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. अशा पद्धतीने प्रापंचिक माणसाची साधना असेल तर त्याला उत्तम गती प्राप्त होईल, असा या आजच्या अभंगाचा अर्थ आहे. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याच पद्धतीने भुजबळ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. समीर भाऊ, पंकज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं आता उमेदवार आता झाले. अर्थात हो आलं. आमदार आहेतच ना मग ते. असो, आपला देश महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. आम्ही बऱ्याचदा कीर्तनामध्ये आता कीर्तनकार सुद्धा सांगायला लागले आणि कोणताही हेतू मनामध्ये न ठेवता सांगायला लागले किंवा आपल्याला काही पद भेटलं पाहिजे या विचाराने नाही. आपला देश, आपला महाराष्ट्र हा भविष्याच्या दृष्टीने शाबूत राहावा, भविष्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आपण हजारो वर्ष स्वतंत्र भारतामध्ये राहावं हा हेतू घेऊन अनेक महाराज लोक सांगतायत. आणि खरं म्हणजे साधूला भविष्य समजत असते साहेब, जाणकार लोकांना भविष्य समजत असते. आणि जाणकार लोक फक्त वर्तमानाचा विचार करत नाहीत, ते भविष्याचा विचार करत असतात. जे देशाच्या भविष्याचा विचार करतात ना तेच खरे जाणकार असतात. तुकोबारायांचे अभंगसुद्धा भविष्याचा विचार करूनच आहेत. नाथ महाराजांचे अभंग आणि भारुडसुद्धा भविष्याचा विचार करूनच आहेत. संत वाङ्मय भविष्याचा विचार करूनच आहे. तसे आज जे संत सांगतायत ते या देशाच्या भविष्याचा विचार करून सांगतात. धर्म जसा महत्त्वाचा आहे तसा देशसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हा देश शाबूत राहावा, स्वतंत्र राहावा, नाही का, हा तिरंगा असाच फडकत राहावा. खऱ्या अर्थाने आपला नाही का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य शाबूत राहावं. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्वती तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. म्हणून हे असण्यासाठी आमची बरीचशी मंडळी आता कामाला लागलेली आहे. फक्त तुम्ही आल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि निर्हेतू कामाला लागलेली आहे बरं का. त्यांचा हेतू फक्त देश आहे, फक्त देश. असो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. ते वाटून द्या, उपरणे वगैरे वाटायचे असते. आणि आमचे कचू दादा कुठे आहे? नानाने मुलांना खूप चांगले संस्कार दिले, प्रवीण आणि गोरक्षनाथ. आणि या संस्काराचं हे वैभव आहे, सगळं लक्षात ठेवा. आणि त्यांनी सांगितलं आमच्या दिगंबरने, कचू नानाचं घर ते आहे, मुलांचं हे आहे म्हणून. अरे तसं नाही दिगंबर, नानाचं घर हे आहे, मुलांचं ते आहे. नाना जर ठरवलं जरा निघा इथून तर त्यांना त्या घरात जावं लागेल. तसा असला पाहिजे आपला अधिकार, नाही का. म्हणून नानांचं हे घर आहे, अत्यंत चांगल्या वास्तू आहेत. आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही या भागामध्ये आल्यानंतर तुम्ही आमच्या घरी मुक्कामी आलं पाहिजे. अरे म्हटलं आमचं येणं अवेळी असते, 2 वाजता असते, 3 वाजता असते. ते म्हटले कोण्याही वेळेला तुम्ही आलं तरी चालेल, हे घर तुमचं म्हणून तुम्ही आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या चांगल्या घरामध्ये, एवढ्या मोठ्या महालामध्ये आमच्यासारख्या एखाद्या साध्या महाराजांना जर ते बोलावत असतील तर मी असं म्हणते की हे परमार्थिक आणि प्रापंचिक माणसाचं भाग्य आहे. लक्षात ठेवा की त्यांना हे करण्याची इच्छा होते. असो, नाना आणि ताई नाही का, इथं लिहिलंय नाना ताई. हे ताई कोण आहे? नाना समजले पण ताई कोण आहे? हां, नाव काय द्यायचं? नाही यांना समजलं. हां, तुम्ही कोण लागतं त्यांचे? हां, त्याच्यामुळे हे जरा तुमचे विरोधक दिसतात. ताई कोणामुळे आहे? ताई कोणामुळे? हे सगळं ताईमुळे आहे, तर ताई कोणामुळे आहे? ताई नानामुळे आहे. असो, आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात.
गुरुजी एवढा चांगला कार्यक्रम करायचा म्हटलं की तो फक्त पैशाने होत नाही, त्याच्यात मन सुद्धा ओतावं लागतं. वा वा. कार्यक्रम करायचा म्हणून करायचा असं तर अनेक ठिकाणी आम्ही पाहतो, पण मन ओतावं लागतं त्या कार्यक्रमामध्ये. या कुटुंबाने या पारमार्थिक कामामध्ये आपलं मन ओतलं. रात्रभर प्रवास करून आम्ही या ठिकाणी आलो, पण आल्यानंतर समाधान वाटलं. अशीच आपली समृद्धी वाढत राहो, असाच आपलं धन वाढत राहो, जोडून या धन. मी तर या मताचा आहे साहेब की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 1 क्विंटल तरी सोनं असलं पाहिजे. खरंच जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा. हरि ओम हरि ओम हरि ओम. मेरा हो आमची विनंती एवढीच राहील आपल्याला, तुमच्या घरी सोनं खूप असलं पाहिजे, पण या देशाची समृद्धी कायम राहावी असं वाटत असेल तर त्या सोन्याच्या बाजूने संस्कृती सुद्धा असली पाहिजे. लक्षात ठेवा, सोन्याच्या बाजूने फक्त विलास नसला पाहिजे, सोन्याच्या बाजूने धर्म असला पाहिजे. त्या सोन्याच्या बाजूने गाईचा हिस्सा असला पाहिजे. हे शेत कोणाचं आहे? तुमचं. असं चारा दिसल्यावर आम्हाला असं वाटतं हा सगळा गोशाळाला घेऊन. सोन्याच्या बाजूने गाईचा हिस्सा असला पाहिजे, गरिबाचा हिस्सा असला पाहिजे, अनाथांचा हिस्सा असला पाहिजे. लक्षात ठेवा, ते सोनं तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. पण सोन्याच्या बाजूने जर तुमच्या विलासाचा हिस्सा राहत असेल तर सोनं तुम्हाला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. त्या समृद्ध माणसाची चर्चा असते समाजामध्ये, त्या समृद्ध माणसाचं लौकिक असते समाजामध्ये की ज्या समृद्धीचा विनियोग दानासाठी असतो. आणि म्हणून समृद्धी असली पाहिजे, संस्कृती असली पाहिजे. या घराची समृद्धी आणि संस्कृती अशीच अखंड टिकून राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सुंदर भैरवी तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ, तुका म्हणेचे आश्रमाचे फळ. परम पद बळ उत्तमाची गती होय का पावे, उत्तमाची गती होय का पावे. परम पद वैराग्याचे, परम पद परम परम वैराग्याचे, उत्तमाची गती होय का पावे, उत्तमाची गती होय का पावे. उत्तमा उत्तम भोग
उत्तमा भागेणा जीव जय